आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। सोशल मीडियावर गुंडागर्दीची व बदनामीकारक पोस्ट कराल तर होणार कारवाई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस स्टेशन कमालीचे सतर्क झाले होते। आचारसंहिता सुरू झाल्यापासून सोशल मीडियातील आतापर्यंत 17 पोस्ट आक्षेपार्ह असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे। सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून मागील काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युजर्सची यादी तयार करण्यात आली आहे। त्याद्वारे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कमेंटवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टवर सूक्ष्म नजर असते। यापूर्वी देखील अनेक जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान लोकसभेवेळी सोशल मीडियावर बहुतांशी वेळेस भ्रामक जाहिराती, अफवा, बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याने सुद्धा समाजामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। समाजात निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकाल तर खबरदार असा इशारा देखील सायबर पोलिसांनी दिला आहे। सोशल मीडियावरील काही पोस्ट कायदा व सुव्यवस्थेत बाधक ठरतात। समाजातील प्रत्येक घटकावर त्या पोस्टचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमरावतीमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान झाले। 1 एप्रिल व तत्पूर्वी आचारसंहिता लागल्यापासून सायबर पोलीस वॉच ठेवून होते। लाईक शेअर कराल तरीही अडचणीत याल। कुणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, ती लाईक व शेअरही करू नये, अन्यथा पोस्ट करणाऱ्यासह लाईक व शेअर करणाऱ्यालाही अडचणीत येऊ शकतात। अशा काही आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनात आल्या होत्या। त्याबाबत संबंधित सोशल मीडियाशी पत्रव्यवहारात करण्यात आला होता। त्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे। त्यापैकी सर्वाधिक आक्षेपार्ह पोस्ट या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहे। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे।